शुभ सकाळ सगळ्यांना. तर फायनली मी 1 वर्षानंतर फिरायला जाते आणि कुठे जाते ते तुम्हाला कळेलच नंतर. पण ह्या ट्रिपसाठी भरपूर एक्सायटेड होती मी बिकॉज ही वाली ट्रिप मी मॅनिफेस्ट केलेली असं तुम्ही बोलू शकता. तर रात्री आम्ही निघालो 10 वाजता. कल्याणवरून आमची ट्रेन होती. तर ओव्हरऑल माझं पहिलं एक्सपिरियन्स असणार आहे एसी ट्रेननी ट्रॅव्हल करणं. आणि तुम्हाला अजून असे व्लॉग्स आणायचे असतील तर माझं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे पोहोचल्यावर आम्ही परत एक गाडी केली आणि गेलो अक्कलकोटला. अक्कलकोटला आमचं फक्त काही तासाचं स्टे होतं बिकॉज आम्ही तिथे अर्धा दिवसच राहणार होतो. तर आम्ही जिथे स्टे करतो तिकडे आम्ही पटापट सगळे रेडी झालो आणि निघालो मंदिरात जायला. तर आम्ही मठात जायच्या आधी खंडोबा मंदिरात गेलेलो आणि आम्ही एकाच रिक्षामध्ये सगळे गेलेलो. लिटरली एकाच रिक्षामध्ये 8 जण बसलेलो. तर खंडोबा मंदिरातून पाया पडून आम्ही निघालो वटवृक्ष स्वामींचं मंदिरात. आणि तिथे गेल्यावर सगळीकडे स्वामीच दिसत होते. आणि ही जागा मी रील्समध्ये एवढी बघितलेली आणि रिअलमध्ये बघून एकदम असं वेगळंच वाटत होतं सगळं. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स भरपूर छान होता. आमचं एकदम छान दर्शन झालं. एकदा पुढे आम्ही कुठे गेलो ते तुम्हाला जाण्याचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. अंटिल देन बाय. शुभ सकाळ सगळ्यांना. तर लास्ट ब्लॉगमध्ये मी अक्कलकोटला होती आणि अक्कलकोटला आम्ही स्वामींच्या मंदिरात आलेलो. तर तिथून आम्ही पाया पडून झाल्यानंतर नाश्ता केला. तर नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो म्युझियम बघायला. तर इथे म्युझियमसुद्धा आहेत आणि इकडे शिवाजी महाराजांच्या काळातले भरपूर वस्तू होते.